आश्चर्य वाटलं म्हणजे इंदापूरचे आमदार भरणे मामा ज्या पद्धतीने उभे राहून शिव्या घालत होते कार्यकर्त्यांना, खास करून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे कार्यकर्त्यांना, ही महाराष्ट्रात पद्धत जरा नवलच वाटली. म्हणजे अफवाच्या भाषेत शिव्या देणं, दम देणं, तुम्ही इथनं चालते वा नंतर मी तुम्हाला बघून घेतो, हे कशाच उपयोग होतं? त्यांच्या चेहऱ्यावर जराही कुठेही उमेद, हास्य असा पडलेल्या चेहऱ्याने शिव्या देणं हे पराभूत मानसिकतेचं दर्शन आहे. ते काय लेवलला बारामतीच्या निवडणुका गेलेल्या आहेत. म्हणजे बाहेरचे फोन येणं, बाहेरच्या दादा लोकांनी फोन करणं, भरणे मामांनी उघडपणाने दम देणं आणि इलेक्शन कमिशनने लक्ष न देणं. काल सोमेश्वर साखर कारखान्याचा भाव वाढवणं, ते पैसे बँकेत डिपॉझिट करणं, बँक रात्री 4-4 वाजेस्तर उघडी ठेवणं, म्हणजे हा निवडणूक आयोगाच्या हातात येत नाही काय? असं हे कायद्याच्या वरती आहे का? एवढाच प्रश्न विचारायचा आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका अशा होत नव्हत्या, आता सुरू झाल्या. अजितदादा म्हणतात की बँकची जी जुने व्हिडिओ आणि फोटो आहेत ते तर पहिले तपासलं पाहिजे. निवडणूक आयोगाचा निर्णय जो असेल त्यांनी ते चौकशीचं काम करणे, उगाच आरोप करून आरोप काय? तिथे समोर दिसत होते ना, बँक उघडी आहे, ती बँक उघडी आहे, ते समोर दिसत होतं. एक दुसरा मुद्दा असा आहे की काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्हाला धनुष्यबाण चिन्ह दिलं, त्याच्याबद्दल मी मोदी आणि अमित शहाचे आभार मानतो. मला त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटतं. त्यांनी अत्यंत तसं ते साधे भोळे आहेत. मी तुमचं काम केलं, तुम्ही माझं काम करा, असं त्यांनी त्या मुलाखतीतच म्हटलं. हे मी सांगितलं होतं मोदी शहांना, आणि त्यामुळे मोदी शहांनी म्हणून मला धनुष्यबाण दिला, शिवसेनाही दिली, असं त्यांनी कबूल करून टाकलं. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की बाह्य शक्तीचा हस्तक्षेप आहे निवडणूक चिन्ह आणि पक्ष देण्यात, ते त्यांनी स्वतःच खरं म्हणून सांगितलं. म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचं घड्याळ आणि शरद पवारांच्या पक्षाचं नाव कसं गेलं हे आता वेगळं काही सांगायला पाहिजे. आणि निवडणूक आयोगाने पण दखल घ्यावी आणि कोर्टाने याची दखल घ्यावी. पण आज ज्या पद्धतीनं बारामतीत वोटिंग होतं तर त्याच वेळेस सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्या. काल शरद पवार यांनी आजारपणाचं कारण सांगून मुक्काम, कारण सांगून नाही, त्यांना 4 ताप होता. तर कुठेतरी असं विरोधी पक्षाकडून टीका केली जाते की भावनिक राजकारण केलं. भावनिक राजकारण काय? आज शरद पवार आजारी पडणार नाहीत का? त्यांनी परत, आज काय तारीख 7 ना, उद्यापासून त्यांचा दौरा परत सुरू होतोय. वयाच्या 84 वर्षी 52 मीटिंग झाल्यात या दिवसांमध्ये. या 11 तारखेपासून आजपर्यंत 54 मीटिंग झाल्यात. कोणाच्या झाल्यात अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या मीटिंग? सांगा. दत्ता मामा भरणेंनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणतात की बारामती ॲग्रोपोर्टचे काही तिकडचे नोकर होते आणि ते त्या ठिकाणी आले होते म्हणून मी त्यांच्यावरती चिडलो. तो कार्यकर्ता नव्हता असं त्यांनी आता स्पष्ट, कर्मचारी होता. तुम्ही त्यांचं भाष्य ऐका. नंतर तुला गावात राहायचंय. गावात कोणाला राहायचं असतं? गावात राहणाऱ्या माणसाला ना. त्यांचं पूर्ण भाष्य ऐका. ते पूर्ण म्हणजे त्या भाष्याच्या मार्फत ते पूर्ण गावभर दहशत माजवत होते. लोक मतदानात उत्तर देतील. अजितदादांनी आपल्या आमदारांना आवरावं, आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं. माध्यमांच्या प्रतिनिधींना दत्तामामा भरणे उत्तर देत आहेत की ते म्हणतात की आमच्या गावची बोली भाषा आहे, अत्यंत शिडगाळ पद्धतीने बोलत आहेत. इंदापूरचा अपमान करू नका. तुमची संस्कारण संस्कृती असेल, इंदापूरची संस्कारण संस्कृती नाही. आम्ही कधीही ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या तोंडातनं एकही शिवी कधी मी ऐकली नाही. गेले 25 वर्ष मी त्यांना ओळखतो.
कधीही म्हणजे ते कधीही बोलताना सौम्य भाषेत बोलतात, समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात, कांद्यावर हात टाकून बोलतात. ही माहीत नाही कुठल्या गावची भाषा आहे. सकाळी अजितदादा मतदानाला गेले होते तेव्हाच एक वक्तव्य त्यांचं मोठ्या प्रमाणात समोर येताना दिसतंय की मेरे पास माँ है, मेरे पास माँ है. मतलब कुटुंबातले कोणी नसले तरी माझ्याजवळ आई आहे असं तरी आहे आहे ना. बारामतीत भावनिक सगळ्या गोष्टी समोर येताना दिसतात दोन्ही बाजू. ह्याच्यात भावना काय नाही, आई त्यांच्या जवळ आहे. आईच्या मनात काय आहे हे कदाचित त्यांना माहिती नाही. हिंदीत करू का? की मोदी शहांचे मी आभार मानतो की शिवसेना आणि शिवसेनेची पक्षनिशाणी म्हणजे धनुष्यबाण हे मला दिलं. म्हणजे मोदी शहांनी मला दिलं, मी त्यांचं काम केलं, त्यांनी माझं काम केलं. म्हणजे त्यांनी त्यांच्या शब्दातनं कबूल केलं की निवडणूक आयोगावर दबाव कोणाचा होता. म्हणजे याचाच अर्थ राष्ट्रवादीचं घड्याळ काढून घेतलं, आमचं पाकिट मारलं गेलं. ते कोणाच्या सांगण्यावरनं मारलं गेलं आता वेगळं सांगायला नको. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की निवडणुकीच्या वेळेसच नेमकं त्यांनी सत्य सांगितलं की आमचं निवडणूक चिन्ह आम्हाला मोदी आणि शहांमुळे मिळालं. हे निवडणूक आयोगानेही लक्षात ठेवावं आणि हे सर्वोच्च न्यायालयानेही लक्षात ठेवावं की स्वतः स्वयं मुख्यमंत्रीच कबूल करतायत की आम्हाला चिन्ह आणि पक्ष हा मोदी आणि शहांमुळे मिळाला. हिंदी में जानना चाहेंगे सर. ही कोकणातली आहे. ही कोकणात एका 10 जणांना बजावली गेली आहे. त्याच्यातले 2 जण मला भेटायला आले होते. त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे ते तुम्ही 125 कलम जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट आहे ऑफ 1951 आणि CRPC 225 स्प्रेडिंग डिफरन्सेस अँड युनिमिटी बिटवीन 2 ग्रुप्स म्हणजे 2 धर्मांमध्ये हे करणं. त्यांचं एक भाष्य तुम्ही दाखवा ना, यांनी 2 धर्मांचं काय बोललेत ते फक्त मशिदीमध्ये वगैरे गरीब वगैरे जाऊन सांगते की मतदान करा. कारण का सर्वात कमी मतदान हे मुसलमान आणि दलितांचंच होतं. तर दलितांच्याही नेत्यांनी भिक्कूंनी मनावर घेतलंय की जाऊन सांगा वगैरे की मतदानाला बाहेर पडा. ह्याच्यात चुकीचं काय? जर भारताचे मुख्य न्यायाधीश हे सांगू शकतात की मतदानाला बाहेर पडा, जर अमिताभ बच्चन सांगू शकतो मतदानाला बाहेर पडा, जर सलमान खान सांगू शकतो मतदानाला बाहेर पडा, तर ह्या गरीब लोकांनी सांगितलं तर काय चुकीचं केलं? आणि पोलिसांना करायचंय काय? कोणी कोणालाही सांगू शकतं मी सांगतो आज इथनं मतदानाला बाहेर पडा. ह्याच्यात काय द्वेषमूल्याचा काही भाग दिसतो का? घाबरवण्याचे प्रकार आहेत. जेल में डाल देंगे. तर एक शेवटचा प्रश्न होता. सध्या एक विषय चर्चेत आहे तो म्हणजे विजय वडेट्टीवार यांचं तर एक वक्तव्य की करकरेंवरती जो गोळीबार करण्यात आला होता तो RSSच्याच काही लोकांनी इतर करून घेतला होता, ना की हे पेपरमध्ये वाचतोय पण मी काय त्याच्या डिटेलमध्ये काय हे केलं. स्टडी ते ऐसा मुशीबची बुक मधला भाग आहे असं सांगतायत. कोण? एका पुस्तकातल्या संदर्भाचा अनेक पुस्तकं असतात, अनेक संदर्भ असतात. जोपर्यंत आपल्याला संदर्भाचा इतिहास माहीत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती काय बोलणार. ते रडले. त्याच्यानंतर अजित पवारांनी देखील एक रडताना मीही रडतो म्हणून डोळ्यातून डोळे पुसतानाची मिमिक्री केली. तर याकडे तुम्ही कसं पाहता? कारण हे बघा, अश्रू जेव्हा तुमच्या भावनांचं ओझं हृदयावर तर अधिक होतं, त्या भावना मुक्त रस्ता शोधत असतात आणि तो रस्ता असतो अश्रू. तुमच्या भावनांच्या दबावाखाली असलेलं ओझं असलेलं हृदय हे जेव्हा स्वतःला मुक्त करत असतं तेव्हा त्याच्यातनं निघतात अश्रू. अश्रूंना वाट करून देणे म्हणजे भावनांना कुठेतरी मोकळं करणं. कारण का त्याच्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. त्या भावनांचं ओझं त्याला मागे खेचत असतं. ही सगळी प्रक्रिया कधी घडते? जेव्हा माणसात माणूस जिवंत असतो. ज्या माणसांचं हृदयच पाषाण हृदय आहे
तुम्ही काकाच्या नावाने मडकं फोडता, तुम्ही काका कधी जाणार असं भाषणात बोलता. तुम्हाला हृदय कुठे आहे? हा हृदयाचा संबंध आहे भावनांशी. पाषाण हृदयी माणसांना नाही कळणार. एकंदरीत कसं पाहता तुम्ही या सर्व निवडणुकांच्या राज्यातल्या 11 लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक होते. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे तर तुम्ही म्हणजे सगळीकडे बेछूट पैशाचा मारा होतो, बेछूट. आणि इलेक्टोरल बॉन्ड्स हे आणलेच त्याच्यासाठी होते की हे पैसे यावेत आणि टन 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 म्हणजे करोडोच्या करोडो रुपये वाटले जात आहेत. पण भारतीय लोकशाहीमध्ये तुम्ही पैशावरती लोकांना विकत घेऊ शकता या भ्रमात लोक आहेत, हे नेते मंडळी आहेत. तिथे आज सुप्रियाताई जिंकणार, तिथे शशिकांत शिंदे जिंकणार, माढ्यात मोहिते पाटील जिंकणार, तिथे ओमराजे निंबाळकर जिंकणार, इथे प्रणिती शिंदे तर 100% जिंकणार. पैसा 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 सब कुछ खरीद सकता है, दिल नहीं खरीद सकता. एक आजचं प्रकरण आहे, तेजस्वी यादव आपण म्हणतात की मंदिरात गेलो, देवळात गेलो होते, त्यानंतर अखिलेश यादव हे मंदिरात गेले, त्यांनी पूजा केली. त्याच्यानंतर ते बाहेर आल्यानंतर BJPचे मनुवादी कार्यकर्ते देवळात गेले आणि त्याने ते देऊळ गंगाजल आणून स्वच्छ केलं. का? अखिलेश यादव हे मागासवर्गीय आहेत म्हणून? का आता तुम्ही मागासवर्गीय गेले देवळात तर गंगाजल टाकून मंदिर धुणार का? आणि म्हणूनच तुम्हाला संविधान बदलायचं आहे. आज दिव्या कुमारी नावाची राजस्थानची उपमुख्यमंत्री आहे, ती सरळ बोलली की हे कायदे जुनाट झालेत, हे नवीन करायला हवेत. म्हणजेच काय, तर संविधान बदलायला हवं. उपमुख्यमंत्री राजस्थानचे बोलूच कसं शकते? हे संविधान बदलण्यासाठीच प्रयत्नशील आहेत. यांचा 400 पारचा नारा हा फक्त संविधान बदलण्यासाठी होता. हिंदी में जानना चाहेंगे